मुंबई उपनगरातील भांडूप रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास बेस्ट बसचा भीषण अपघात घडला। या अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 9 जण जखमी झालेत। घटनास्थळावर नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। वार सोमवार, वेळ अंदाजे रात्री 9:30 भांडूप रेल्वे स्थानकाचा परिसर। कामावरून घरी परतणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांनी बस स्टँडवरती बससाठी रांग लावली होती। यावेळी युटर्न घेताना बस क्रमांक 606च्या ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट रांगेत उभ्या असलेल्यांवरती चढवली गेली। रांगेत उभ्या असलेल्यांपैकी 15 जण बस खाली आले। या 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत। भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ 9:35च्या सुमारास BEST बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 13 जे पादचारी होते ते इंज्युअर्ड झाले। त्या 13 पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं। त्यातील 4 जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुष आहे। आणि जे इंज्युअर्ड आहेत, इंज्युअर्डमध्ये 9 पैकी 8 पुरुष आणि 1 महिला आहे। मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंज्युअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत। या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंज्युअर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंज्युअर्ड लोकांचे जबाब नोंदवण्याकामी हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित आहे। अपघाताचं कारण काय? अपघाताचं कारण काय की वाहन चालक जो आहे तो सध्या कुठे आहे, त्याची काय सद्यस्थिती आहे आणि नेमकं कारण काय अपघाताचं? बसचा जो वाहन चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अपघाताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आम्ही CCTV फुटेज आणि बसचा जो मेकॅनिकल त्या ठिकाणी टेक्निकल पूर्ण त्याची चेकिंग होईल, त्यानंतरच सांगता येईल। ड्रायव्हरच्या बाबतीत काय संशयास्पद प्रकार आढळला का तुम्हाला? अद्याप तसा काही संशयास्पद प्रकार नाही। ड्रायव्हर आमच्या ताब्यात आहे। तर दुसरीकडे याविषयी स्थानिक व्यापाऱ्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। झाला इकडे एक BSTची बस इकडून टर्न मारून फुल स्पीडमध्ये होती। माहीत नाही पडलं जर ब्रेक फेल झाला, कारण त्याला ब्रेक तर मला वाटतं पॉवरफुल ब्रेक असतात, पण त्याने एकदम जोरात गाडी मारल्यानंतर इथे खांबा होता एक, त्या खांबामुळे इथे जे लाईनीत लोक उभे राहतात 605, 606 सगळे बस पार त्या तिथपर्यंत जवळजवळ 4 स्टॉप आमच्या इकडे आहे या भांडूप स्टेशनला। आणि मागच्या 30 वर्षापासून हे स्टॉप इकडे आहे। इथे रस्ता लहान आहे, दोन्ही बाजूला फेरीवाले बसतात, पोलिसांचं बूथ इकडे आहे, पण हे लोक काय ॲक्शन कधी घेत नाही या ठिकाणी। प्लस त्यांनी जोरात गाडी आणल्यानंतर इकडे एक खांबा होता, खांबामुळे इकडे जे लोक उभे होते त्यात जवळजवळ 4 लोक फेकली गेले। एक तर गाडी खाली डायरेक्ट ऑन द स्पॉट खालच झाला, 2-3 लोक गाडी खाली आले। एक बाई हां, काल मी जस्ट इकडे होतो, 2 मिनिटापूर्वी पुढे गेलो, नंतर मी आलो परत बघायला या ठिकाणी। पण हा आजचा फार मोठा भयंकर होता त्या ठिकाणी आणि हे मागच्या 35 वर्षापासून हा त्रास आहे भांडूप स्टेशनला। आम्ही तर सगळे व्यापार आहेत, माझं सुद्धा पुढे दुकान आहे या भांडूप स्टेशनला, यांचं दुकान इकडे, हे इकडेच उभे होते त्यावेळेला, जस्ट मागे गेले। हे खांब्यामुळे त्यांचे प्रत्येकजण वाचले या ठिकाणी। शासन ह्याच्याकडे विचार का नाही करत? जर भांडूप स्टेशनला एकच वे आहे बाहेर जायला, तर त्यांना एक तर आतमध्ये DP रोड आहे, ड्रीम्सच्या मॉलच्या आणि ह्याच्यामध्ये एक रोड आहे मोठा, जो बंद करून घेत टाकलेला आहे आणि तिथे अनऑथराइज्ड पार्किंग दिलेली आहे। आता ते कोणी दिली आम्हाला माहीत नाही त्या ठिकाणी। जर तिथून LBS रोडनी जर बस आतमध्ये आली आणि इथून बाहेर निघाली तर हा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होऊ शकतो। मात्र इतर फेरीवाले मोठ्या प्रमाणावर असतात। फेरीवाल्यांचा काय विचारूच नका, इकडे कोणाचं काय कंट्रोल नाही आहे। BMC 4 दिवस उभी राहते गाडी, 5व्या दिवशी परत फेरीवाले लागतात इकडे आणि सगळे आता बोलण्याचा अर्थ नाही काय चाललं ते। निघाले की इकडे फोन येतो BMC वाले आले। BMCने कंट्रोल ठेवायला पाहिजे। जर लोकांना चालायला जागा नाही, पेडेस्ट्रियनना चालायला जागा नाही, तर काहीतरी त्याचा मार्ग काढायला पाहिजे ह्या लोकांनी। रिक्शा वाले का भी, रिक्शा वाले जब भी प्रॉब्लम है, रिक्शा वाला भी सब अंदर आके खड़ा रहते हैं यहाँ पे, तो उन लोग भी कोई सुनते नहीं है, ना RT वाले कोई बोलते कुछ बोलते सुनते हैं। मात्र या ठिकाणी हा जो अपघात झाला त्यावेळेस नक्की किती लोक इथे होते तुमच्यामध्ये? सब लोग, हम दुकान वाले सब यहाँ पे ही थे। पब्लिक पूर्ण लाईन स्टेशन पर्यंत लाईन जाते। ही एक बसची लाईन आहे, त्याच्या पुढे आणखी एक बसची लाईन आहे आणि त्याच्या पुढे आणखी 3री बस आहे। ही लाईन कंटिन्यू अशी असते, बसेस येतात, लोक भरतात आणि जातात पुढे। पण इथे कसं आहे, फेरीवाल्यांमुळे त्यांना टर्न मारायला जागा मिळत नाही। ती बसवाल्याची चूक आहे का कोणाची चूक आहे विषय नाही, पण काहीतरी याचा मार्ग काढायला पाहिजे ना। प्रत्येक वेळी जर आणि त्या माणसाचं हे बघा अजून सुद्धा रक्त तुम्हाला दिसते त्या ठिकाणी, इथे फेकले गेले आणि तो एक तर माणूस ऑन द स्पॉटच खलास झाला तिकडे।
बस नीचे भी बाय बसच्या खाली पण 3 बाया लोक गेले होते, त्याला काढले किले मुलगी पडली होती. एक बायला आम्ही इकडे ठेवले, 2 जणांना इकडे ठेवले. ते माणूसचा तर बिचारा 2 पायाच कापून गेला होता, तो इकडे पडला होता बिचारा, तो ऑन द स्पॉट. खरं म्हणजे आपण आज खूप मोठ्या पोलीस बघतो, इतर वेळेस असतात पोलीस? नाही कोण नाही, कोण एक ट्रॅफिक पोलीस सुद्धा कोण नसतं. आणि सकाळी नंतर तर आता तर तिकडे बांबू लावलेत, आतमध्ये पण रिक्षा जायचे. आणि रोज आम्ही वॉकिंग करायला तर येतोच नाही इकडून, आम्ही बघतो सगळ्या गोष्टी. स्टेशनपर्यंत म्हणजे तुमचे स्टॅरकेस आहे ना, तिथपर्यंत रिक्षा तिकडे असते. आणि तुम्हाला ही करायची जरूर काय? पोलिसांचं लक्ष नाही का? इथे बीट ऑफिसर 24 तास माणूस असला पाहिजे या ठिकाणी. कोण नसतं इकडे. 10 वाजले की बंद होऊन जातं सगळीकडे. काय सांगाल? सकाळी आम्ही 6 वाजता मी दुकान उघडतो, मी बघतो की रिक्षावाले तिकडे ब्रिजपर्यंत उभे असतात. पब्लिकाला काय ब्रिजवरनं उतरला डायरेक्ट रिक्षामध्ये बसा. तेव्हा ट्रॅफिक पोलीस नसतं, काही नसतं. कधी काही घटना घडली पोलीस चौकीमध्ये कोणी नसतं. अर्धा तास झाला त्यानंतर पोलीसवाले येतात, भाई काय झालं हे झालं ते झालं म्हणून. हॉकर संदर्भात तुम्ही कंप्लेंट केली होती याच्या आधी? हॉकर्सची पण कंप्लेंट केली आहे, BMCच्या बससाठी पण आम्ही कंप्लेंट टाकली. व्यापारी संघटनेच्या वतीने मी स्वतः कंप्लेंट केली आहे. आज प्रत्येक वेळा आम्ही कंप्लेंट करतो. एक तर आम्हाला व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास आहे धंद्याच्या हिशोबाने, लाईन उभी असते, सगळ्यांचे धंदे मार खाल्ले. आम्ही प्रत्येक वेळी कंप्लेंट करतो पब्लिकसाठी. अरे पब्लिकसाठी तुम्ही सेवा देता, पब्लिकसाठी रस्ता तुम्ही व्यवस्थित बनवा ना, पहिले काहीतरी मार्ग काढा ना. आम्ही कुठे म्हणतो तुम्ही पब्लिकसाठी करू नका म्हणून. आता ह्याच्यात राजकारणी लोक सुद्धा आहे, सगळे लोक आहे, विषय तो नाहीये. तुम्ही पब्लिकसाठी करता, लोकांना त्रास कशाला देतात? लोकांना चालायला जागा तर पाहिजे की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची दखल घेत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. पण इलेक्ट्रिक बेस्टवरचं चालकाचं नियंत्रण सुटण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी कुर्ला स्टेशन रोड परिसरात अशाच पद्धतीनं इलेक्ट्रिक बेस्ट बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून भयंकर अपघात घडला होता, ज्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल 49 जण जखमी झाले होते. आता भांडूपमध्येही पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बसचाच अपघात. यामुळे काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. इलेक्ट्रिक बेस्ट अपघातामुळे उपस्थित झालेले प्रश्न क्रमांक 1, बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस खरंच सुरक्षित आहेत का? प्रश्न क्रमांक 2, घडलेल्या अपघातात नेमकी चूक कुणाची? प्रश्न क्रमांक 3, कंत्राटी पद्धतीवरच्या चालकांना योग्य प्रशिक्षण दिलं गेलंय का? प्रश्न क्रमांक 4, रेल्वे स्थानकांचा परिसर अतिक्रमण मुक्त का होत नाही? या प्रश्नांची उत्तरं मिळणं खरं तर अपेक्षित आहे. नाहीतर हे असे अपघात यापुढेही सुरूच राहतील आणि मुंबईकरांचा जीव स्वस्त आहे, ज्याचं कुणालाच काही सोयरसूतक नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट.